2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आरक्षणाचा जी.आर. निघाला. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईमधून माघारी फिरले सुद्धा. पण मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची दारं खुली करणारा हाच जी.आर. आता धोक्यामध्ये आलाय. पाहूयात. मराठा आरक्षणाचा 2 सप्टेंबरचा जी.आर. धोक्यात. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी.आर. कोणत्या आधारावर वैध? नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला विचारणा. एक मिनिट ऐका. पोरं ऐका. हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा हो आपण. 2 सप्टेंबर 2025 चा दिवस. मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईत धडकलं होतं. मराठा मोर्चासमोर राज्य सरकार हतबल झालं होतं. अखेर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जी.आर. जरांगेंच्या हाती सुपूर्द केला. हा जी.आर. हाती घेतल्यानंतर जरांगेंनी मराठा समाजाला आता थांबायचं का असा सवाल केला. यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं आणि मागण्या पूर्ण झाल्याच्या आनंदात मराठा आंदोलक घरी परतले. पण मराठा आंदोलकांना ओबीसी आरक्षणाची दारं खुली करणारा हा जी.आर. आता धोक्यात आलाय. कारण 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला सरकारी जी.आर. कोणत्या आधारावर वैध आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला केली आहे. या संदर्भात सरकारनं आपलं म्हणणं मांडावं अशी नोटीसही नागपूर खंडपीठानं सरकारला बजावली आहे. मनोज जरांगे यांची मागणी काय होती तर हैदराबाद संस्थानातल्या सगळ्याच नोंदी गृहीत धराव्यात की ज्या वैयक्तिक स्वरूपाच्या नाही आहेत, त्या सार्वजनिक स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्या आधारावरती जी.आर. काढावा. त्याच्यावर बरीच चर्चा झाली. शेवटी तो जी.आर. ही निघाला आणि त्या जी.आर.च्या अनुषंगाने अनेक ठिकाणी समित्या पण स्थापन झालेल्या आहेत. पण आकडेवारी जर बघितली तर केवळ 500 जणांचे अर्ज आले आणि त्यातल्या 100च जणांना हे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. जेव्हा तो जी.आर. निघाला तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पण मागं घेतलं आणि मोठा जल्लोष सुद्धा तेव्हा झाला होता. राज्य सरकारनं 25 जानेवारी 2024 आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी 2 शासन निर्णय काढले. यात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र मिळावीत अशी तरतूद होती. या निर्णयांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनेनं ही याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार 1 जून 2004च्या शासन निर्णयानुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे कुणबी या ओबीसी प्रवर्गातील उपप्रकार म्हणून आधीच समाविष्ट आहेत. मात्र नव्या जी.आर.द्वारे संपूर्ण मराठा समाजालाच अप्रत्यक्षपणे ओबीसी प्रवर्गातील लाभ मिळावेत असा प्रयत्न होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. याशिवाय मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण आधीच लागू असल्याचं नमूद करण्यात आलंय. ओबीसी मुक्ती मोर्चाच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती एम चांदवानी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून 21 जानेवारीपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मनोज जरांगेंनी 2 वेळा सरकारवर भरवसा ठेवून मुंबईतून माघार घेतली. पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शब्दावर त्यांनी मराठा वादळ नवी मुंबईतून माघारी फिरवलं आणि दुसऱ्यांदा आझाद मैदानातून सरकारमधील मंत्र्यांनी जी.आर. हाती दिल्यानंतर माघार घेतली. पण सरकारनं दिलेला जी.आर. आता कायदेशीर कचाट्यात अडकलाय. आरक्षणाचा हा तिढा आता न्यायालयात पोहोचलाय. जेव्हा न्यायालयाच्या या नोटिसीला सरकार उत्तर देईल तेव्हा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट होईल. अर्थात त्यानंतर सुद्धा हा वाद जर नाही मिटला तर महाराष्ट्रातले 2 मोठे समाज मराठा आणि ओबीसी यांच्यातला हा ताण कायमच राहतो की आणखी काही सामोपचारानं कुठे मार्ग निघतो बघावं लागणार आहे. नागपूरहून संजय तिवारी आणि कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.